रेट वेगळा असेल, पण 17-18 हा रेशो चाललेला आहे. तर तरी पण तुम्हाला मलेशिया स्वस्त वाटेल, म्हणजे इंडियापेक्षासुद्धा स्वस्त वाटेल खर्च करण्यावरती किंवा इतर क्वालिटी पद्धतीने. ओके, पण सिंगापूर एक्सपेन्सिव्ह आहे. तिथे राहून काम करणं, बाहेर हे राहून सिंगापूरमध्ये रजिस्ट्रेशन करून कंपनी चालवणं सोपं आहे. ओके, तर फिलिपिन्समध्ये जो टॉपिक मेन राहिला आपला क्रिप्टोकरन्सी, आता बऱ्यापैकी जोमाने आहे, लायसन्स मिळत आहे तिथे. इवन तिकडची यूथ हे फ्री आहे, म्हणजे तुम्ही गरिबी आहे तरी पण आपल्या इंडियापेक्षा ₹1.50 आहे. म्हणजे फिलिपिनचा 1 पैसो आपल्या इंडियामध्ये ₹1.50 होतो, ₹1.50. क्रिप्टोकरन्सीसाठी पूर्णपणे बिझनेस चालतो, म्हणजे जेणेकरून तिथले यंगस्टरसुद्धा लोकांनी सायबर कॅफे सुरू केला नाही आहे. आणि त्या सायबर कॅफेमध्ये ते लोक काय करतात की जे कोण चांगले गेम खेळतात ना, तर त्यांना हायर करतात. त्यांची एक कम्युनिटी बनवली आहे आणि ते लोक गेम खेळत राहणार आणि गेम खेळल्यानंतर जे विन होतात, ओके, त्यांच्या याच्यामधून, तर त्याचं जे पेमेंट येतं ना, ते कशामधून येतं, काय म्हणतात ते, क्रिप्टो कॉईन्समध्ये येतं, म्हणजे बिटकॉईनमध्ये किंवा इतर बाकीच्या करन्सीमध्ये. ओके, आणि ते तिथे तुम्हाला छोटे छोटे असे पानटपरेसारखे किंवा पानटपरेपेक्षा थोडंसं मोठंच, म्हणजे चहाची टपरी पकडा, बंदिस्त, म्हणजे अशी लोखंडाची जाळी लावलेली असणार आणि एक वॉचमनसुद्धा ठेवलेला असणार. तिथे तुम्हाला सगळ्या पद्धतीने असं आतमध्ये हे करन्सी मिळणार. बाकी व्ह्यू बघा कसा दिसतो. आता पाऊस पडून गेलेला आहे, पडतो आहे अजून छोटं छोटं असं. तर सांगायचा उद्देश की तिथे तुम्हाला वेस्टर्न युनियन मनी म्हणा किंवा असे छोटे छोटे काउंटर भेटतील. आता हा झाला पॉझिटिव्ह साईन की बाबा तिथे गेमिंग खेळतात, क्रिप्टोकरन्सी. निगेटिव्ह म्हणजे काय, तर तिकडे अशा पण काही गोष्टी आहेत की स्कॅमरसुद्धा आहेत. म्हणजे जे मी मागे एका आपले इंडियन ऑफिसरला भेटलेलो, जे मोठ्या लेवलवरती NI की काय म्हणतात, इन्व्हेस्टिगेशनवरती काम करायचे. तर आम्ही रूम शेअर केला होता, म्हणजे मी जिथे होतो तर तिथे ते सुद्धा आलेले त्या हॉटेलमध्ये. तर तिथे ओळख झाली आमची. तर ते सांगत काय होते की त्यांच्याकडे व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा कुठल्याही लिंकवरती अननोन फिमेल मेलचा कॉल येतात आणि मग ते नंतर थोडंसं ॲट्रॅक्शन हे करून न्यूड पद्धतीने होतात. तर इथे कसं आहे माहिती आहे, आणि मग नंतर ब्लॅकमेलिंग केलं जातं की तुमचे व्हिडिओ फोटो आम्ही शेअर करू तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड सर्कलना. कारण मोस्टली सोशल मीडियावरती तुम्ही बघितलात, फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा इतर बाकीच्या गोष्टी, तर आपले रिलेटिव्हसुद्धा ॲड आपण करून ठेवलेले असतात आणि मग त्यांना ते ब्लॅकमेल करतात, त्यांना पाठवण्याची धमकी देतात आणि मग लोक पैसे घेतात. तर हे कामं तुम्ही त्याचे भरपूर डॉक्युमेंटरीसुद्धा यूट्यूबवरती अवेलेबल आहे. हे फिलिपिनमधून केलं जातं आणि अशा पद्धतीने चालतं. हे इंडियामध्ये सुद्धा आहे, इंडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे व्हायचं, पण कंट्रोलमध्ये आता कुठे तेवढंसं दिसत नाही आहे. ओके, अशा पद्धतीने, कारण आपली यंत्रणा चांगली आहेत. ओके, तर ते काम करतात. तर त्यांनी मला एक थोडंसं रफली आयडिया दिलेला, पण मी तिथे एक्सपिरियन्स स्वतः बघितलं फिलिपिन्सला, कारण गरिबी आहे. इवन त्याचेसुद्धा व्हिडिओ बघा. फक्त आता त्याचे व्हिडिओ मी जास्त टाकू शकलो नाही, का माहीत आहे, कारण माझा गोप्रोचा प्रॉब्लेम होता आणि प्लस माझ्या मोबाईल फोनचंसुद्धा तेवढंसं सेव्ह, म्हणजे काय म्हणतात, मेमरी राहिली नव्हती, कारण पूर्ण फुल राहिलेलं. आणि मी जिथे राहिलेलो तिथलं तुम्ही बघाल ते किती होतं, 100 पैसोचं, म्हणजे ₹150 ते हॉस्टेलसारखं होतं. आणि ते AC संध्याकाळचीच चालवायची, फक्त सकाळी 5 वाजता बंद करायची. म्हणजे तुम्ही 10 वाजता सुरू केलं ना AC, आणि गरमी एवढी आहे, म्हणजे आता तुम्ही गेल्यावरती आयलंड मोस्टली भरपूर गरम आहेत. ओके, तुम्ही इवन बालीसुद्धा गरमी आहे, एवढं थंडी अशी नाही, म्हणजे उष्ण वातावरण आहे थोडंसं. ओके, कारण मी त्यावेळी गेलो त्यावेळी गरमी. आता कदाचित तिकडेसुद्धा पाऊस पडतच असणार, कारण मी होतो त्यावेळीसुद्धा पाऊस पडत होता. ओके, हां, तर आता त्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय आला. त्याच्यानंतर IT व्यवसाय, सेम IT सगळीकडे, सगळ्या जेवढ्या कंट्रीज सांगितलं त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर, म्हणजे अन्न किंवा प्रोसेसिंग, पेय ह्याच्याबद्दल काम करू शकता. ट्रेडिंग, लॉजिस्टिक का, तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही फिलिपिन्समध्ये एक गोष्ट बघाल की
आपले जे काय बोलतात मर्चंट नेव्हीचे ऑफिसर असतात इंडियन वगैरे, हे तुम्ही भर पडलेले बघणार. कारण चायनामधून जे शिप्स येतात, किंवा मला वाटतं मी जर चुकीचं नसेल तर असं पण आहे की ते ऑस्ट्रेलियाशी कनेक्टेड जेवढ्या शिप्स आहेत इंडियाला मटेरियल पुरवणार आहेत किंवा मिडल ईस्टकडे जाणार आहेत ना, ह्या सगळा रूट तो आहे. तर त्याच्यामुळे ते सर्व माणसं तुम्हाला लॉजिस्टिकच्या रिलेटेड, म्हणजे कंटेनर किंवा ते मोठी शिप चालवतात, कार्गोवरती काम करणारे आहेत, तर ते सर्व फिलिपिन्स हा त्यांचा स्टॉप आहे. जपानवरून कनेक्टेड आहे, त्याच्यानंतर साऊथ कोरिया, तर तोसुद्धा बिझनेस तुम्ही तिथे लॉजिस्टिक्सचं चालवू शकता बऱ्यापैकी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, फिलिपिन्समध्ये म्हणजे आता आज इंडियामध्ये तुम्ही आता गेलात आणि म्हणालात की मला पायलट बनायचं आहे किंवा मला पर्सनल लायसन काढायचं आहे, तर ते एक्सपेन्सिव्ह जाईल. पण तेच लायसन जर तुम्हाला कमी खर्चामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही फिलिपिन्सला जाऊन कोर्स करा. ओके, ते सुद्धा मी इन्स्टिट्यूशन बघितलं, त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही प्रायव्हेट लायसन घेऊ शकता, किंवा मला हेलिकॉप्टर माझं स्वतःचं घ्यायचं आहे किंवा बिझनेस सुरू करायचं आहे, तर मला त्याच्यासाठी लायसन्स पाहिजे, तर मग ते तुम्ही फिलिपिन्सला कमी पैशामध्ये करू शकता. ओके, किंवा तिथे तशा पद्धतीचं ट्रेनिंग सेंटर वगैरे किंवा कन्सल्टन्सी तुम्ही सुरू करून आपल्या भारतीयांना किंवा तिकडचे मोस्टली नाही पण भारतीय लोक किंवा इतर आपल्या पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांना सर्व्हिसेस तुम्ही पुरवू शकता. ओके, आणि याचा फायदा काय होतो की तिथून आल्याच्या नंतर मग तुम्हाला आपल्या इकडच्या इंडियन कुठल्या एअरलाईनला म्हणजे जॉबसाठी अप्लाय करायचं आहे म्हणा. ओके, तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही शिकू शकता. ओके, कारण पायलट असाल तर तुम्हाला कुठल्याही आपली इंडियाची एअरलाईन्स जॉब प्रोव्हाइड करू शकते. ओके, प्लस स्वस्त आहे, राहणीमान भरपूर स्वस्त आहे, खाणंसुद्धा स्वस्त आहे. खाणं काय भातच खातात, जसं इंडोनेशियाचं सेम आहे, सेम तशा पद्धतीने, फक्त काय म्हणतात ना, ह्यांचं चिकन थोडं वेगळं आहे. मला फिलिपिन्सचं चिकन तसं काही आवडलंच नाही. इवन तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये गेलात ना तरी त्याची टेस्ट एक वेगळी आहे. त्याचे व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत, तुम्ही ते यूट्यूबवरती बघू शकता. कॉर्पोरेट टॅक्स 25% आहे आणि वॅट 12%. आतापर्यंतच्या वॅटपेक्षा म्हणजे जितक्या कंट्री बघितल्या त्याच्यापेक्षा फिलिपिन्समध्ये वॅट जास्त आहे. इन्कम टॅक्स 5% मिनिमम 32% आहे. ओके, आणि कंपनी रजिस्ट्रेशन 1000 ते 2000 USD होतो आहे. USD म्हणालो, पैसे सांगितलं नाही आहे. ओके, तर आतापर्यंतच्या गोष्टी ह्या एवढ्या होत्या. आता आपण टॉपिक काय घेऊया की कुठल्या गोष्टी इंडियामध्ये इम्पोर्ट होतात आणि कुठल्या गोष्टी इंडियातून ह्या देशामध्ये एक्सपोर्ट केल्या जातात. तर त्याच्यामध्ये पुन्हा मेन कंट्री आपण बघूया थायलंड. ओके, तर थायलंडमार्फत इम्पोर्ट होणाऱ्या गोष्टी त्या कुठल्या आहेत इंडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल्स पार्ट्स, प्लास्टिकच्या वस्तू, रसायने आणि अन्नपदार्थ. तुम्ही ड्रिंकसुद्धा इवन तुम्ही गोव्यामध्ये जरी गेलात ना तरी थायलंडच्या ड्रिंक ते मिळतील तुम्हाला बीचवरती वगैरे. ओके, आणि त्याचा टर्नओव्हर कमीत कमी 8 अब्ज USD. ओके, आणि एक्सपोर्ट आपल्या इंडियातून काय एक्सपोर्ट होतं आहे तर औषधं, मेडिसिन, त्याच्यानंतर दागिने, रसायने, कृषी उत्पादने. ओके, आणि त्याच्यानंतर कपडेसुद्धा, जे कॉटनचे कपडे आहेत तर त्यासुद्धा आपण एक्सपोर्ट करतो. ओके, त्याचा अंदाजे टर्नओव्हर आहे $5 अब्ज. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता इम्पोर्ट ड्युटी किती आहे, म्हणजे आपण जर मलेशिया म्हणतो थायलंडमधून काही मागवतो आहे तर आपल्याला इम्पोर्ट ड्युटी पडते 0 ते 10% आहे. 10% पकडून चला, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल. कंबोडियामध्ये आपण काय मागवतो तर कपडे, बुटं मागवतो, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड प्रोडक्ट मागवतो. ओके, त्याच्यानंतर हँडीक्राफ्ट मागवतो, कारण ऑब्व्हियसली तिथे लेबर चार्ज कमी आहे. ओके, त्याचा टर्नओव्हर अंदाजे कमी आहे, $1 मिलियन पकडून चला. आणि एक्सपोर्ट आपण काय करतो, औषधं पाठवतो, स्टील पाठवतो, इलेक्ट्रिक मशिनरी पाठवतो आणि धान्य पाठवतो. आता ह्या गोष्टी कशासाठी सांगतो आहे की तुम्हाला ह्या रिलेटेड कुठे काय सर्च करायचं असेल तर तुम्ही ती कॅटेगरी सर्च करून
आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचा डेटा काढू शकता की कुठली कंपनी ते पाठवत आहे, कुठल्या कंपनीकडून ते घेत आहे, आणि तुम्ही त्याला डायरेक्टली म्हणजे त्या कंपनीला अप्रोच करून तुम्ही त्यांना तुमची सेवा पुरवू शकता किंवा तुम्ही सेवा त्यांच्याकडून घेऊ शकता. त्याची डिटेलसुद्धा तुम्हाला समजेल. आणि तसा कोणाला स्पेसिफिक डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे तर तो पण सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला ते लिंक कशा पद्धतीने घ्यायचं असतं, कोणाकडून मटेरियल म्हणा किंवा कोणाला सेंड करायचं तर ते कसं केलं जातं तर त्याबद्दलसुद्धा व्हिडिओने बनवून सांगेन. ओके. आता आपल्याकडून काय जातं आहे तर औषधं जातात आहे, स्टील जातात आहे आणि इलेक्ट्रिक मशीन आणि धान्य हे आपल्याकडून जातं आहे. सॉरी. आणि त्यांच्याकडून येतं आहे कंबोडियामधून कपडे येतात आहे, फुटवेअर, ॲग्रिकल्चरचे रिलेटेड प्रोडक्ट आणि हँडीक्राफ्ट. ओके. तर आपण जेवढं पाठवतो आपण भरपूर पाठवतो आहे. आपण कमीत कमी $500 मिलियन पाठवतो, टर्नओव्हर करतो. आणि आपली जी इम्पोर्ट ड्युटी आहे म्हणजे कंबोडियावरून इंडियामध्ये मागवायचं आहे का तर त्याच्यावरती 0% ते 5% आहे. ओके. म्हणजे मगाशी थायलंडची इम्पोर्ट ड्युटी जास्त आहे, कंबोडियाची इम्पोर्ट ड्युटी कमी आहे. आता हे पण का तुम्हाला माहिती पाहिजे की जर आता तुम्ही थायलंडमधून कुठली गोष्ट पाठवताय ह्या रिलेटेड तर तुम्हाला ते 10% द्यावं लागतं. 0 ते 10%, असं नाही की 10%, 0 ते 10% डिपेंड आहे. ते सुद्धा तुम्हाला आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या वेबसाईटवरती इंडियाच्या पूर्ण माहिती मिळून जाईल गव्हर्मेंटच्या, कुठल्या याला किती चार्जेस आहेत ते. ओके. त्याच्यानंतर आहे व्हिएतनाम. ओके. व्हिएतनाममधून आपण काय मागवतो ते इलेक्ट्रॉनिक्स, ऑब्व्हियसली स्वस्त आहे, चीपर आहे, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघाल. त्याच्यानंतर मशिनरी आहे. आमच्या काजूचे मशीनसुद्धा आमचा एक रत्नागिरीचा माणूस आहे तो, मी होचिमिनला आम्ही व्हिजिट केलेलं तर तो तिथला अथॉराईज आहे रत्नागिरीचा माणूस, आणि ते त्यालाच सेल करतात आहे. ओके. तर त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशनसुद्धा मी घेतली. आणि काजूच्या रिलेटेड तशा प्रकारच्या वेगवेगळ्या मशनरीजसाठी फेमस आहे ऑब्व्हियसली व्हिएतनाम. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी की चायनाच्या किंवा कोरियाच्या कम्पिटिटिव्ह व्हिएतनाम बेस्ट आहे. ओके. कारण जवळ आहे. त्याच्यानंतर मसाले आहेत. ओके. मसाले म्हणजे कुठले पूर्ण मसाल्याची पेस्ट नाही तर अख्खे मसाले. ओके. त्याच्यानंतर कॉफी. येस, व्हिएतनाममध्ये तुम्हाला नाक्यावरती आपल्याकडे चहाच्या टपऱ्या जेवढ्या आहे ना तेवढ्या त्यांच्याकडे कॉफीच्या कॅफे आहेत. ओके. की जिथे बसून तुम्ही 100 Mbps स्पीड इंटरनेटची घेऊ शकतात. ते सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊनसुद्धा बघू शकता की खरंच, आणि ती स्पीड मी चेक करूनसुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. ओके. आणि आपल्याकडून काय जातं आहे तर आता जे येतं आहे इंडियामध्ये ते कमीत कमी $7 अब्ज येतं आहे. आणि एक्सपोर्ट होतं आहे आपल्याकडून, औषधं जातात आहे, मेडिकल आपण फार्मा कंपनी आपल्याकडे चांगल्या प्रकारे इंडियात. नंतर पोलाद जातं आहे, मेटल, सुती कॉटनचे कपडे. ओके. आणि प्लास्टिक उत्पादने, प्लास्टिकमध्ये सुद्धा, तर ते आपण $3 अब्ज करतो आहे. आणि जर आपण व्हिएतनामवरून काय मागवतो आहे तर त्याच्यासाठी आपण 0 ते 10% इम्पोर्ट ड्युटी भारत सरकार चार्ज करते. ओके. नंतर येतो लाओस. आता लाओस बघा किती, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे, मी वारंवार म्हणेन. आणि का म्हणतो आहे कारण काही गोष्टी मी फक्त सांगतो इथे, पण ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजेल कारण मी तिथे दाखवलेले आहेत. ओके. तर औषधं, लाकूड येते, काय येतं लाओसमध्ये, इंडियामध्ये लाकूड येतं आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे उत्पादनं येतात आणि खनिजे येतात आहे, कारण ते सुद्धा तुम्हाला मी लाओसमध्ये दाखवलं. पुरं स्मशानभूमीसारखं कसं शांतता असतं अशा पद्धतीचं लाओस आहे एकदम. म्हणजे ठीक आहे, एक कुठलं तरी एक आपल्या भारत देशातली कुठलीही जी डेव्हलप न झालेली स्टेट आहे ना अशी पकडून चला. म्हणजे तुम्ही UP बिहार पकडलात ना तर तशा प्रकारचं आहे की कुठे काय इंडस्ट्रियलायझेशन तेवढं दिसत नाही आहे, अशा प्रकारचं लाओस आहे. आणि आपल्याला ओके, तर ते इम्पोर्ट आपण किती करतो आहे तर $500 मिलियन करतो आहे. ओके. हे 2024चा डेट आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट आपण काय पाठवतो आहे लाओसला, औषधं पाठवतो, खाद्यपदार्थ पाठवतो आहे, मशनरी पाठवतो आहे. आणि त्याच्या अंदाजे टोटल बिझनेस आहे $200 मिलियन आपली लाओसमधून तुम्हाला काय मागवायचं असेल तर 0% ते 5% इम्पोर्ट ड्युटी आहे. ओके. बाकी एक्सपोर्ट ड्युटी काय नाही, इंडियातून काय तुम्हाला पाठवायचं आहे
तर त्याला काही कुठली ड्युटी चार्जेस केले जात नाही. का तर आपल्याला परकीय चलन मिळतं आपल्या देशाला त्याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर इंडोनेशियामधून आपण काय मागवतो आहे? कोळसा मागवतो आहे, खाद्यतेल, पाम तेलसाठी इंडोनेशिया फेमस आहे, कापड. ओके. आणि अजून एक काय, काजूसुद्धा आहे आम्हाला, जांबू मेटे बोललं जातं काजू बीला तिकडे. ओके. तर त्याचा अंदाजे टर्नओव्हर आहे 8 अब्ज. व्हिएतनाममधून सुद्धा काजू बी मागवली जाते. इवन आत्ताच्या मागच्या रेकॉर्डनुसार कंबोडियाने पण मॅक्झिमम काजू बी इंडियाला हे केलं, काय म्हणतात ते, एक्सपोर्ट केलं. ओके. त्याचंसुद्धा रेकॉर्ड बघाल तुम्ही काजू बीचं. ओके. आणि एक्सपोर्ट काय करतो आहे इंडियातून, काय जातं आहे इंडोनेशियाला, तर केमिकल जातं आहे, त्याच्यानंतर मेडिसिन, औषधं आणि यंत्र म्हणजे मशिनरी. ओके. त्याचा अंदाजे टर्नओव्हर आहे 8 अब्ज. आता हे टर्नओव्हर पण का समजणं गरजेचं आहे, तुम्ही 1-2% जरी मार्केट हायर केलात ना, 1% जरी, तरी तुमचा त्याचा बिझनेस होऊ शकतो. हा पण ऑब्व्हियसली आहे, हे काय लगेच आत्ता केलं आणि लगेच होत नाही आहे. तर तुमचं कुठल्या गोष्टीमध्ये निश आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीची क्वालिटी चेक करू शकता किंवा त्याचा बिझनेस हँडल करू शकता, तुम्ही त्याच्यामध्येच शक्यतो ट्राय करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या बिझनेसचं मार्केटमधला थोडासा वाटा तुमच्या वाट्याला शेअर करून घेता येईल. ओके. आपली इंडोनेशियामधून काही मागवायचं असेल तर त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आहे 0% ते 10%. अगेन डिपेंड ऑन द प्रोडक्ट. ओके. आता मलेशियामध्ये ऑब्व्हियसली पहिलं जे तुम्ही लँडिंग करता त्याचवेळी तुम्हाला दिसतं की पामच्या झाडाची फार्म दिसते आणि त्याच्यामध्ये असं एक काय म्हणतात ना, विमानतळ बसलेलं आहे एकदम. आणि ते पण पद्धतशीर लावलं, असं नाही लावलं की म्हणजे वरून बघितलं समजणार. इवन तुम्ही एअरपोर्टवरून सिटीला कनेक्टेड होता, ट्रेनने व्हा किंवा कॅबने व्हा, तिथेसुद्धा तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने दोन्ही साईडने रोडच्या पामची ट्री लावलेली आहे. ओके. आणि तिकडे सबसिडी दिली जाते, जसे आपल्याकडे काजूसाठी सबसिडी दिली जाते ना, किंवा इतर गोष्टीसाठी, जसं इतर धान्य किंवा कुठल्या बिझनेसला, तर सेम तिकडे पामलासुद्धा सबसिडी दिली जाते. ओके. इवन थायलंडमध्ये सुद्धा दिली जाते. ओके. हां. तर मलेशियामध्ये पहिलं तेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स. ओके. त्याच्यानंतर मशिनरी. आता इलेक्ट्रॉनिक्स काय माहिती आहे, चायनीज बसलेले आहे भरपूर. मी मगाशी बोललो ना, सिंगापूरच्या नंतर साऊथ ईस्ट एशियामध्ये जर बघितलात तर सेकंड बिझनेस सुरू करण्यासाठी म्हटलं जातं की मलेशिया बेस्ट आहे. हेल्दी वातावरण आहे आणि हवा चांगली आहे. 12 महिने पाऊस असतो मलेशियामध्ये, 12 महिने कधीही पडू शकतं तुम्हाला. आणि तिकडे सर्वात कमी मी अम्ब्रेलाची कॉस्ट, म्हणजे आपल्या छत्रीची कॉस्ट मी जर कुठे कमी बघितली असेल तर ती मलेशियामध्ये. ओके. पावसामुळे त्या पाऊस पडायला लागला की रोडच्या बाजूला घेऊन बघतात. अगेन्स्ट मी ते सांगेन, हे सगळे मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड केली, यूट्यूबवरती टाकलेले आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. त्याचा अंदाजे टर्नओव्हर आहे आपण इंडियामध्ये जे मागवतो आहे त्याचं $10 अब्ज. आणि आपण काय पाठवतो आहे, ऑब्व्हियसली औषधं पाठवतो आहे, केमिकल पाठवतो आहे आणि ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड उत्पादने पाठवतो. ओके. त्याचा अंदाजे टर्नओव्हर आहे 6 अब्ज, म्हणजे जे इंडियातून आपण मलेशियाला देतो आहे. आपण मलेशियामधून काही आणू त्याच्यावरती 0% ते 10% डिपेंड ऑन द प्रोडक्ट तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी द्यावी लागते. ओके. आणि त्याच्यानंतर आहे सिंगापूरमध्ये जे सिंगापूरवरून इंडियामध्ये येतं हे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, पेट्रोलियम उत्पादने आणि रसायने. आता ऑब्व्हियसली हे 3 गोष्टी आहेत ना, हे काही इलेक्ट्रॉनिक्स सिंगापूरमध्ये बनल्या जातील असत नाही आहे, पण ह्यांनी हे हायर करतात आणि ट्रेड कुठून होतो, सिंगापूरमधून होतो. आता ह्याचा किती आहे, तर $20 अब्ज बिझनेस आहे. आणि आपण सिंगापूरला काय देतो आहे, तर औषधं देतो आहे, रसायन केमिकल देतो आहे आणि मशिनरी देतो आहे. ओके. तर ते कितीचं आपण करतो आहे एक्सपोर्ट, $12 अब्ज USD. ओके. इम्पोर्ट ड्युटी किती आहे, सिंगापूरवरून काही मागवलात तर त्याची 10% आहे. ओके. आता त्याच्यानंतर राहतो फिलिपिन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स मागवतो अगेन्स्ट, कारण हे सगळे चायना सी आहे. म्हणजे आता तर त्यांचं भांडणं पण चालू आहे चायनामुळे की त्यांच्या समुद्र कोस्टल लाईनमध्ये
चायनावाल्यांनी स्वतःची शिप आणून उभी करून ठेवला नाही आहे. तर ते वार मी गेलो त्यावेळीसुद्धा ते न्यूजमध्ये भरपूर चालत होतं. ओके. आणि न्यूज तुम्ही का वाचणं गरजेचं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा जाण्याच्या अगोदर किंवा असाल त्यावेळी, कारण त्याच्याने तुम्हाला अपडेट समजेल. नाही आता कुठे आता समजा फॉर एक्झाम्पल गेला आणि तिथे काही वेगळं भांडणं चालू असतील किंवा काय, तर त्याचा इम्पॅक्ट पडतो तुमच्या ट्रॅव्हलिंगवरती सुद्धा आणि बिझनेसवरती. आणि त्याच्यासाठी न्यूजपेपर बेस्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच समजल्या जातात. नंतर नाही असं कुठेतरी आलं व्हॉट्सअपवरती म्हणून ते बघून तुम्ही चालत असाल तर ते जुनं होईल तिथपर्यंत. ते तुम्हाला अगोदर वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतो जर तुम्ही ह्या बिझनेसच्या फील्डमध्ये असाल किंवा गुंतवणुकीच्या फील्डमध्ये असाल किंवा अभ्यासू असाल, तर पहिला अर्धा तास सुरुवातीचा आहे ना दिवसातला हे न्यूज वाचण्यामध्ये घालवा. ओके. जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळून जाईल. ओके. तुमच्या फील्डचे सगळ्याच वाचल्याच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. ओके. आणि आपण काय पाठवतो आहे फिलिपिनला, तर औषधं पाठवतो आहे, केमिकल पाठवतो आहे, खाद्यपदार्थ पाठवतो आहे. ओके. फिलिपिन्समधून काही मागवायचं असेल तर 0% ते 5% इम्पोर्ट ड्युटी आहे. कदाचित जास्त पण असू शकेल. इथे जे काय मी गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या माझ्या वाचनामध्ये, रिसर्चमध्ये आणि लोकांबरोबर ॲडव्होकेट्स किंवा त्या कन्सल्टन्ट्स व्यक्तीबरोबर बोलून मी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आहेत. ओके. त्याच्या रिलेटेड आहे. ओके. आता इथे मेन आता दुसरा लास्ट एंडिंगला टॉपिक येऊया. तो गोष्ट म्हणजे काय की आता आपण जसं बघितलं की थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम किंवा लाओस, सिंगापूर, फिलिपिन्स तर याच्यासोबत व्यापार करताना कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे काय म्हणतात ना की म्हटलं आहे. ओके. कुठल्या गोष्टीमध्ये अंदाजे आपल्याला स्वस्त पडेल, म्हणजे कुठलं बिझनेसमॅन म्हणा किंवा इतर बाकीच्या गोष्टी. ओके. तर त्याच्या रिलेटेड आपण थोडीशी आता रफली आयडिया घेऊया. कुठं गेलं. ओके. पहिली गोष्ट की आपल्याला जर कुठला बिझनेस करायचा असेल तर माझ्या दृष्टीने मला जी कर्मचारी खर्च म्हणाल म्हणजे लेबर चार्जेस हा सर्वात जास्त कमी कुठे आहे माहिती आहे? व्हिएतनाममध्ये. ओके. व्हिएतनाममध्ये भरपूर कमी आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं प्रोडक्शनची वाढतं. म्हणजे आता समजा कोणाची लेबर कॉस्ट जास्त असेल तर ऑब्व्हियसली म्हणजे आता तुम्ही एखादं मॅन्युफॅक्चरिंग USA करताय किंवा सिंगापूरमध्ये करताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्यांना सॅलरी द्यावी लागते. मग त्या सॅलरीचा इम्पॅक्ट तुमच्या प्रोडक्टवरती किंवा तुमच्या सर्व्हिसवरती पडणारच. आणि तुमच्या सर्व्हिसवरती पडल्याच्यानंतर त्या प्रोडक्टची किंमत वाढणार. जसं आता आपण इंडियामध्ये आपण म्हटलं जातं की अरे बाबा असं मोठं आहे, हे आहे, ते आहे. तर आपण USA काय देतो आहे? टेक्नॉलॉजीमध्ये देतो आहे, म्हणजे काय IT सर्व्हिसमध्ये देतो आहे. तर IT सर्व्हिसमध्ये सेवा प्रोव्हाइड करताना आपल्याकडे लोक काय येतात तर आपल्याकडे नॉलेज आहे म्हणून येत नाही आहे. तर आपल्याकडे लेबर चार्जेस कमी आहेत. आणि लेबर चार्जेस कमी आहेत ही गोष्ट टेक्नॉलॉजीमधली म्हणजे IT मधली ही शिफ्ट होऊ शकते आता AI मशीन लर्निंगवरती. कारण कसं आहे AI आपल्या लोकांपेक्षाही जास्त काय म्हणतात ना फायद्याचं आणि कमी खर्चामध्ये माहिती देऊ शकते किंवा ते बनवून देऊ शकतं. सॉफ्टवेअर वेबसाईट बनवता येते आता AIने. भरपूर काही सॉफ्टवेअरचं कोडिंग लिहून मिळतं आहे. फक्त तुम्हाला बघायचं. ते बघण्यासाठी सुद्धा वेगवेगळे AIचे टूल्स त्यांनी काढले आणि या ChatGPTला धरून वगैरे काय. ओके. किंवा मशीन लर्निंगला धरून. तर सांगण्याचं तात्पर्य काय की ही गोष्ट तुम्ही आत्ता समजणं गरजेचं आहे की इंडियातून का बाहेर करणं गरजेचं आहे बिझनेस वगैरे काय. तर त्याच्यातून ह्या पॉईंटनुसार तुम्हाला समजून जाईल. पहिली गोष्ट समजलेली आहे तुम्हाला की इंडियामध्ये सॅलरी जास्त आहे आणि ह्या सगळ्या देशापेक्षा जर कुठल्या देशात सॅलरी कमी आहे म्हणाल जर एम्प्लॉईला द्यावे लागतात ती आहे व्हिएतनाम. ओके. आणि जर भाडं म्हणाल किंवा म्हणजे जागा कुठल्या ऑफिसचं भाडं द्यायचं आहे किंवा राहण्याचं भाडं द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात स्वस्त काय कंबोडिया. ओके. जर तुम्ही भारताशी कंपॅरिझन केलात तर ह्या सर्व देशामध्ये. आणि तिसरं काय आहे टॅक्स. ओके. टॅक्स आणि बिझनेससाठी ज्या नियमावली आहेत तर त्या नियमावली जसं आता मी मगाशी बोललो ना की पैसे मागवायचे आहेत इथून
व्हिएतनामवरून समजा इंडियाला पैसे टाकायचे तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट, तर आपल्या इंडियाचे नियम FDIचे स्ट्रॉंग आहेत, तुम्ही पैसे घेऊ शकत नाही तितके इझिली. आणि आता तर FDIचं ऑफिस म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटचं ऑफिस मुंबईमधून स्थलांतरित करून गुजरातमध्ये गेलं आहे. तर त्याच्यामुळे किती मराठी बिझनेसवाल्यांना ते इझी पडणार आहे किंवा बाकीच्यांना, आणि ते गुजरातला नेण्याचं कारण काय आहे ते आता तुम्ही अभ्यास केल्यावर तुम्हाला समजून जाईल माझ्यापेक्षा. ओके, यस. त्याच्यानंतर आहे ओके, त्याच्यानंतर ओके हे झालं लेबर कर. ओके, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंडिया महाग आहे. ओके, कारण आपल्याकडे लेबर चार्जेस, पाणी, वीज बिल ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहे. व्हिएतनाम स्वस्त आहे, कारण व्हिएतनामने काय केलेलं आहे की त्यांच्या गव्हर्मेंटने आहे ना, एखादा तुम्ही काही बिझनेस चालवत आहे किंवा त्या सगळ्या गोष्टीला, तर त्याच्यासाठी ते बेनिफिट देतात की बाबा इथून कारण त्यांच्याकडे दुसरा सोर्स तोच आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर IT आणि सर्व्हिसेसमध्ये इंडियापेक्षा म्हणजे जसं आता BPO उद्योग म्हणा, म्हणजे कॉल सेंटर्स. ओके, त्याच्यानंतर IT ह्या सगळ्याचं वेतन इंडियामध्ये जास्त आहे. आणि जर ते तुम्हाला कमी किमतीमध्ये काम करून घ्यायचं तर फिलिपिन्स बेस्ट आहे, कारण फिलिपिन्समध्ये काय इंग्लिश पण येतं, मी मगाशी बोललो तसं. आणि टेक आहेत, तुम्ही बघितलं तर थोडासा ते काय म्हणतात ना, ओव्हर कॉन्फिडन्स असतात, हा पण आहेत त्या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर भारत स्वस्त पकडायला गेलात ना ह्या सगळ्या देशामध्ये, म्हणजे भले भारतापेक्षा करन्सी लाओसची लो आहे, त्याच्यानंतर कंबोडियाची लो आहे, व्हिएतनामची लो आहे, पण तरी पण तुम्ही इंडियाबरोबर भारताबरोबर कंपॅरिझन केलं तरी भारत एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, कारण मला आमच्या एका नातेवाईकाने म्हटलं की इंडिया काय हे झालेलं का तुझ्यासाठी बिझनेस सुरू करायला, कशाला इकडे तिकडे नाचत बसतोस, कशाला हे सर्व करतो. तर ते जे काय बोलतात ना ते नॉर्मली जे आता जसं एखादी सरकार येतं तर ऑब्व्हियसली तो एक प्रोपगँडा चालवला जाणार ना की अरे हे फ्रेंडली झाला, आपल्याकडे काय म्हणतात ना, काय बोललं, इझी डुईंग बिझनेस झाला. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कंपनी सुरू करणं सोपं आहे आजच्या घडीला, पण ती कंपनी चालवणं आणि त्याला मेंटेन करणं किंवा त्याचा टॅक्स, बघा ना तुम्ही प्रोडक्टमध्येच जावा, GSTचा स्लॅब किती जणांना माहिती आहे. आता त्याच्यामध्ये पण काही डोकं लावतील की सॉफ्टवेअर घे, मग असं कर, मग तसं कर. नाही होत ना हे भरपूर. म्हणजे थोडक्यात सांगू ना, एक बिझनेसमॅन सुरू करायला गेला ना जो कंपनीच्या फायद्याचा, तो कोण करू शकतो. पहिली तर गोष्ट ते त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये त्या ऑर्डर देण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जात धर्म येतो आहे. ओके, ते आणि आता तर एका विशिष्ट धर्मालाच टार्गेट करून सर्व चालवलं जातं आहे. ओके, त्याच्यामुळे जी नवीन माणसं येणार आहे ती कशी करणारच नाही ना, कारण त्यांना मार्केटच भेटत नाहीत. आणि मार्केट उभं करताना तुम्हाला एकच गोष्ट बघायचं नाही आहे की तुम्ही म्हणाल की मला फक्त सप्लाय आणि डिमांड बघत बसायचं, तर नाही आहे. तर त्या मार्केटमध्ये त्याचा मॅनेजमेंट बघायचं आहे. मॅनेजमेंट म्हणजे एम्प्लॉई आहे, तर त्यांचेसुद्धा तुम्हाला कंप्लायन्स करायचे आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं RT रिटर्न फाईल करायचं. कंपनीचं जर तुम्हाला टॅन असेल तर तो मंथली रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. GST असेल तर ते मंथली पुन्हा फायलिंग करणं गरजेचं आहे. मग ह्या बारीक गोष्टी इझी डुईंगमध्ये येत नाही. हे तुम्ही सिंगापूरमध्ये जाऊ, किती इझी आहे ते बघा, सिम्पल. तुम्ही बघितलात का त्याच्यामध्ये कुठे काय असं इतका किंवा त्याच्यावरती कमी. आणि का लोक प्रिफर करतात, कारण इझी डुईंग बिझनेसमध्ये जर गुगलला जरी विचारलात किंवा ChatGPTला जरी विचारलात ना, तरी तो पहिला नंबर कोणाला देतो, सिंगापूरला देत नाही, न्यूझीलंडला देतो. न्यूझीलंड सेम डे कंपनी स्टार्ट करून इझी, दुबईलासुद्धा देत नाही, न्यूझीलंडला पहिला देतो. ओके, त्याच्यानंतर UK आहे, युनायटेड किंगडम आहे याच्यामध्ये इझी डुईंग बिझनेस. त्याला इझी डुईंग म्हणजे काय, तुम्ही जे करताय त्याला सांभाळणं सोपं आहे. बिझनेस ठीक आहे, बिझनेस मी समजेन, तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टवरती, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिसवरती आहे, पण सांभाळणं पण इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे ना. आता आपल्याकडेच बघा, जन्माला माणूस येतो,
ओके. तर गव्हर्मेंट त्याचं देत नाही, म्हणजे अगोदर आला की बाबा हा याचं चल बाबा हे कास्ट सर्टिफिकेट आहे, हे याचं बर्थ सर्टिफिकेट आहे, आणि पुढे त्याचा रेकॉर्ड पण ठेवला जाईल, आणि त्याला 18 वर्ष आलं की मतदान कार्ड पण देईल, आणि हे सर्व हे गव्हर्मेंट ठेवणार. तो गव्हर्मेंट काय करतं, तुम्हाला सगळ्यांना धावायला लावतो. तुम्ही जायचं, तुम्ही डॉक्युमेंट काढायचं, तुम्ही तिथे गेल्यावरती पुन्हा त्याची पण परवानगी द्यायची. आता काही जणांच्या याच्यामध्ये जर आजोबाचा दाखला तो आहे, वडिलांचा आहे, त्याच्या जातीचं, त्याला आता व्हॅलिडिटी पण कर, नाही तू आम्हाला दाखव. आता हे व्हॅलिडिटी करण्याची गोष्ट का होतं, फ्रॉड होतं. मग फ्रॉड कोण करतं, सर्टिफिकेट कुठून इश्यू केले जातात, चुकीच्या जातीच्या सर्टिफिकेट म्हणा किंवा इन्कम, तुम्ही तिथे गव्हर्मेंट स्टॉप करतच नाही ना. जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जसं आता इथे मी दाखवलं, हे हा बॉर्डर आहे एका देशाची, ओके, थायलंडची बॉर्डर आहे म्यानमारच्या सोबत, पण इथे फुटपाथवरती सुद्धा बिझनेस सुरू करतात ना, त्यांनासुद्धा इझी ठेवलेलं आहे. म्हणजे बाबा तू ह्या प्लगला इथे प्लग लाव आणि तुझं स्टॉल इथे लाव, आणि त्याचा मीटर आहे, तुला त्याचे पैसे द्यायचे. ह्याला म्हणतात ना की तुला एक कोणतरी त्याच्यामध्ये दलाल येणार, तो सांगणार हा माणूस आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, मी तुझी सेटिंग लावून देतो, मग तो पैसे त्याला द्यायचे. आणि मग इथे वाद काय होतं माहिती आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल ही एक कम्युनिटीवाल्यांची दुकान आहेत, तर तिथं बीला एंटरच होऊ देणार नाही ते. मग भले तो बी लोकल असेल तरी त्याला एंटरच देणार का, तर एवाल्यांची कम्युनिटी आहे, आणि बीला घ्यायचं असेल त्याने आणलं कुठल्या तरी नेत्याला किंवा ते एका पार्टीवर लोकल पार्टीला, तर ते काय सांगणार नाही ऑलरेडी गेलं आहे. किंवा त्याचे मुंबईमध्ये प्रकार किती आहे, मुंबईवाल्यांना आपल्या मराठी माणसांना घरून भेटू शकत नाही, शॉप घेऊ शकत नाही. पण हे सगळ्या गोष्टी होतात का, तर हे गव्हर्मेंटनी करणं गरजेचं आहे. जसं आज दुबईमध्ये प्रॉपर्टी घेताना प्रॉपर्टीची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी कस्टमरचा डेटा लीक केला नाही आहे, त्यांनी प्राईज आणि ती प्रॉपर्टी किती प्राईजला आहे किंवा त्याचा कुठल्या एरियात किती प्राईज आहे हे सगळं त्यांनी ब्लॉकचेनला टाकलेलं आहे. हे जर इंडियामध्ये झालं ना, तर तुम्हालासुद्धा मुंबईची घरं किंवा हे जे न्यूजपेपरमध्ये जसं बोललं जातं की आता जसं पहिल्यांदा बोलायचे एरोली म्हणतो उलव्याला विमानतळ येणारा, मग त्याची रेट वाढणार आलं आहे आता. पण ह्या सगळ्या गोष्टी लीक होतात सॉरी. आणि ह्या लीक झाल्याच्या नंतर एवाला माणूस 20ला विकू शकतो, बीवाला 50ला पण विकू शकतो, 80ला पण विकू शकतो. आणि मग तिथे करप्शन कसं होतं, 80वाला काय करणार, 30 कागदावरती दाखवणार, 50 हातात देणार. मग आता हे सगळं थांबू शकतं एक गव्हर्मेंट प्रॉपर याच्या टार्गेट, पण त्यांना थांबवायचं नाही आहे. कारण हा जो पैसा मिळून काही माणसं अशी मोठी होतात आणि मग त्यांच्या उंगलीवरती ते नाचवत राहतात. आता माझ्यासारख्या ह्या माणसाला घर सांभाळायचं, त्याच्यानंतर तुम्हाला घरातल्या जिम्मेदारी काय असेल तर त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, तुमचे स्वतःच्या प्रॉब्लेमवरती लक्ष द्यायचं. आणि चौथी गोष्ट, जे बिझनेसमध्ये असणार तर त्यांना ट्रेनिंग नसतं, ओके, आणि तुम्ही त्यांना शिकवायला गेलात ना, तर तुम्ही ते काय सांगणार, कधी होणार आहे, आता किती महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं का, तर ते किती वेळ देतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझनेसला कोणी वेळ देत नाही. तुम्ही आज सुरू करून टाका, लगेच वेळ देत नाही, ते वेळ टाईम घेतात. आणि ते एकामेकावर विश्वास ठेवून ते काम करण्यापेक्षा त्याला बाबा चला बाबा आपल्याला सकाळी जायचं, जसं आपण नोकरीमध्ये येतो ना, जॉब करणारे असतात ते कसे येतात की हां सकाळी 8 वाजले किंवा 10ची जॉब आहे तर 8 वाजताच उठून डबा वगैरे द्यायचं. बिझनेसचं तसं नाही आहे. एखादा करतो आहे ना, मग त्यांनी ठरवलेलं आहे ना, मग आपण फक्त आहोत ना, आपण पैसे दिले तर मग आपण आपल्या सोयीनुसार जावं. आणि त्या गोष्टीमुळे तो बिझनेस मागे येतो. ते टायमावर कधी येतात माहिती आहे, ज्यावेळी ज्या माणसाने ठरवलेलं आहे त्या माणसाच्या विरोधात काहीतरी करायचं असेल ना, त्या माणसाने 9 वाजता बोलले ना, तो 8:30लाच येतील तिथे हजर आणि एकमेकाला फोन करतील. ही अगोदर भूमिका घेत नाही, ज्यावेळी बिझनेस सुरू असतो आणि त्यावेळी सगळं. आणि जर कोणी ती बिझनेसच्या वेळी ती सुरुवात केली तरी ते लोक काय करतात, ते गोसिप त्यांच्या घरातल्यांना ज्यांना बिझनेसचा काही अबकड पण माहिती नाही आहे, काही बॅकग्राऊंड नाही आहे, आणि त्यांच्याबरोबर सजेस्ट करतात. आणि मग ती माणसं त्यांनी भरपूर पावसाळे बघितलेले असतात, त्याच्यामुळे ती त्यांच्या अनुभवानुसार डायरेक्शन देतात की कदाचित असं पण असेल. आणि मग ते एकदा मनात बसलं, हे कसं आहे एका TV सिरियलसारखं आहे, सासू सुना सगळं व्यवस्थित आहे, पण त्या TV दाखवलेलं आहे ना, म्हणून माझी सासू माझ्याशी अशी वागते, मग मी पण तसंच अजम्पशन, किंवा माझी सून माझ्यासोबत आहे, आणि त्याच्यामुळे ती भांडणं होतात. सेम हा कल्चर, ही सायकोलॉजी बिझनेसमध्ये लोक वापरली जातात.
पण ज्यावेळी प्रॉब्लेम येतो एखाद्या माणसाला पाडायचं त्यावेळी ते सगळं एकत्र येतील. आणि हे आताच्या तुम्ही पॉलिटिक्समध्ये सुद्धा बघू शकता की जे एखादे वैरी होते, चोर होते म्हणत होते किंवा लुटारू होते, ते आज सगळे प्युअर झालेले आहेत. पण त्याच्यावरती काय म्हणतात ना, जो खर्च केला होता, म्हणजे एखाद्या गव्हर्मेंटने एखाद्या नेत्याला तो चोर आहे किंवा तो अमुक आहे ते सगळं प्रूव्ह करण्यासाठी कोर्टात जो खर्च केला होता, आपला खर्च तुमच्या म्हणजे इनडायरेक्टली भले असं मी म्हणत नाही, काही लोक असे पण म्हणतात टॅक्स भरला त्याचा पाठवून दे रिसीट वगैरे. तर मी म्हणतो टॅक्स भरण्याची गरज नाही आहे. तुम्ही जे विकत घेता त्याच्यावरती पण टॅक्स जातो आहे आपला, इनडायरेक्टली डायरेक्टली. टोल टॅक्स घेता त्याच्यावरती पण जातो आहे. पाण्याची बॉटल आपण घेतो आहे दुकानातून त्याच्यावरती पण जातो आहे. तर तो सगळा पैसा कुठे खर्च केला जातो आहे, कसा केला जातो, जसं आपल्या घरामध्ये आपण चर्चा करतो, बिझनेसमध्ये चर्चा करतो, तसा